तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र संदेश आणि आज आलेला आहे हरभरा पिकाच्या प्लॉटमध्ये. तर आपला हरभरा पीक ही जवळपास 20 ते 25 दिवसाचा झालेला आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहे व फवारणी कुठली घ्यायची. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पहिली फवारणी कुठली घ्यायची तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे. तर या सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण हरभरा पिकाच्या प्लॉटमध्ये जर पाहिलं तर आपल्याला कुठेतरी हरभरा पीक हे पिवळं पडताना दिसतंय किंवा कुठेतरी मरताना दिसतंय. तर या पद्धतीने अशा पद्धतीचं झाड आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर हे अशा पद्धतीचे झाडं दिसत आहेत तर हे आपल्याला मर रोग, ज्याला आपण फ्युजेरियम विल्ट नावाच्या बुरशीमुळे आपल्याला हरभरा पिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. तर याचं नियंत्रण आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला उत्पादनामध्ये कुठल्याही पद्धतीचं नुकसान होणार नाही. तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला वापरायचं आहे, तुम्ही सिंजंटा कंपनीचे रेडोमिल गोल्ड 30 ग्राम प्रतिपंप याप्रमाणे याचा वापर करू शकता, किंवा त्याच्यामध्ये रोको हे बुरशीनाशक पण आपण 30 ते 40 ग्राम प्रतिपंप याप्रमाणे वापरू शकता. तर याच्यानंतर आपल्याला सध्या आपल्या हरभरा पिकामध्ये भरपूर फांदे आणि फुटवे वाढीसाठी एक आपल्याला जबरदस्त टॉनिक, ज्याच्यामध्ये आपण वालॅग्रो कंपनीचं मेगाफॉल 50 मिली प्रतिपंप याप्रमाणे याच्यामध्ये वापर करू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फुटवे आणि आपल्या पिकांची समतोल वाढ ही ह्याच्या माध्यमातून भेटणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला मेगाफॉलचा वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबत आळीच्या आपल्याला कंट्रोलसाठी इमामेक्टिन बेंझोएट 5% मध्ये, त्याच्यामध्ये 15 ग्राम प्रतिपंप किंवा आपण क्लोरो 20% मध्ये याचाही वापर आपण या पहिल्या फवारणीमध्ये करू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.